नवीन वर्षात आपल्यापैकी अनेकांना जिम जॉईन करावीशी वाटते. मग आपली लगबग सुरू होते की कशी जिम शोधायची, कुठल्या व्यायामशाळेत जायचं. आपण काय करतो, काही ॲडव्हर्टाईजमेंट बघतो किंवा सोशल मीडियावरती चेक करतो. आपल्या काही मित्रमैत्रिणींना चांगला इफेक्ट आला असेल, म्हणजे कोणाची बॉडी झाली असेल किंवा कोणाचं वेट लॉस चांगलं झालं असेल ते बघतो आणि ती जिम जॉईन करायचा विचार करतो. आपल्याला आपल्यासाठी राईट जिम कुठली हे चूज करायसाठी काही गोष्टी आहेत ज्याचा अभ्यास केला तर आपलं काम सोपं होऊन जाईल आणि 1 तारखेपासून तुमची फिटनेस जर्नी सुरू होईल. आपल्या आसपास आपण चांगले जिम बघताना हे बघतो की त्याच्यात इक्विपमेंट कशी आहेत, व्हरायटी आहे का, मसल्ससाठी किंवा बॉडी पार्टच्या कुठल्याही व्यायामासाठी किती वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट आहेत. पण मित्रांनो, एक विचार करायचा की आपला फिटनेस गोल नेमका काय आहे, किती वेळ आपण देऊ शकणार आहोत. कारण आपल्यापैकी अनेक जणं जॉब करत असतात, व्यवसाय व्यवहार असतात, आपले येणं जाणं असतं, ट्रॅव्हलिंग असते. त्यामुळे 1 ते 1.5 तास काढणं पण मुश्किल होऊन जातं. कधी कधी तर आठवड्यातले 4च दिवस आपण व्यायाम करतो. त्यामुळे एवढे सगळे इक्विपमेंट इन्स्ट्रुमेंट आपण कधीतरीच वापरतो. मग एवढे पैसे इन्व्हेस्ट करणं अनेकदा जिममध्ये ॲडमिशन घेतल्यावर लक्षात येतं की उगाच घेतलं. त्यामुळे थोडासा स्टडी करा की आपला फिटनेस गोल काय असेल, काय काय आपल्याला जमू शकतं. अनेकदा न्यू इयरच्या ऑफर असतात, म्हणजे जिम्स आणि कार्डिओसोबतच बाकी गोष्टीसुद्धा दिल्या जातात. मात्र आपली बॉडी त्यासाठी फिट आहे का? खास करून कॅलिस्थेनिक्सचे व्यायाम असतील, क्रॉसफिट असेल, फंक्शनल ट्रेनिंग असेल, ॲट्रॅक्टिव्ह वाटतं. मात्र आपल्याला अनेकदा इंजुरी असते, काही जणांची ऑपरेशन झाली असतात किंवा मधल्या वयातले जे लोक असतात ना, त्यांना प्रवास असेल, आराम मिळत नसल्यामुळे थोडे त्रास असतात, कंबरदुखी, पाठदुखी असते, ब्लड प्रेशर वगैरे असतं. अशामध्ये हे व्यायाम करणं सजेस्टेबल नाही आहे किंवा केले तरी फार काळ आपण ते करत नाहीत. बेसिक आपला व्यायाम केल्यावर आपल्याला बरं वाटतं. त्यामुळे कुठलीही जिम चूज करताना या गोष्टींचा विचार करा. अनेकदा वेल इक्विप्ड जिम ज्या असतात ते आपल्या एरियापासून थोड्या लांब असतात. उत्साहात आपण ॲडमिशन घेतो, मात्र रोज तिथे जाणं येणं, तिकडची पार्किंग वगैरे थोडा त्रास होतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करा. तुम्हाला स्वतःलाच कळेल तुमच्यासाठी राईट किंवा परफेक्ट जिम कुठली आहे.